नालासोपाऱ्यात थरारक हत्याकांड. लहान बहिणीचे जास्त लाड म्हणून भावाने बहिणीला संपवलं. 13 वर्षीय मुलाने 5 वर्षीय मामे बहिणीचा घेतला जीव. सीसीटीव्हीमुळे उलगडला रहस्य. नेमकं प्रकरण काय? नालासोपाऱ्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 13 वर्षीय मुलाने आपल्या 5 वर्षीय मामे बहिणीची हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे 4 वाजता या मुलीचा मृतदेह एका जंगलात सापडला. या घटनेचा उलगडा सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र हे संपूर्ण प्रकरण काय? 13 वर्षीय मुलाच्या डोक्यात असा विचार कसा आला? काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. फिर्यादी म्हणजेच मृत मुलीचे वडील मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान हे नालासोपारा पूर्वेतील श्रीरामनगर येथे राहतात. त्यांना 2 मुली आहेत. त्यातील धाकटी मुलगी 5 वर्षाची होती. त्यांची बहीण देखील त्यांच्या घरासमोरच राहते. शनिवारी दुपारी कामावरून परतल्यानंतर खान यांनी आपल्या मुलीला शाळेतून आणले. संध्याकाळी ती घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी घाबरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेतला. एका कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात खान यांचा 13 वर्षीय भाचा मुलीला घेऊन जाताना दिसला. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्याने सुरुवातीला सांगितलं की मी मामे बहिणीला घेऊन टेकडीवर खेळायला गेलो होतो, पण तिथं 2 माणसं आली आणि ते तिला घेऊन गेले. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला धमकी दिली म्हणून मी घाबरून तिथून पळून आलो. मात्र पोलिसांनी संशयावरून अधिक चौकशी केली असता त्याच्या सांगण्यात अनेक तफावत आढळल्या. 2-3 वेळा विचारल्यानंतर पोलिसांना मुलाच्या उत्तरांमध्ये फरक दिसायला लागला. मात्र शेवटी कठोर चौकशीनंतर त्याने खरे सांगितले आणि मीच बहिणीची हत्या करण्याचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा केला. कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या मामे बहिणीची जास्त लाड करायचे, त्यामुळे आपणच रागाच्या भरात तिला मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. अल्पवयीन मुलाने दिलेल्या माहितीनुसार खेळण्याच्या बहाण्याने मुलगा त्याच्या बहिणीला नालासोपारा पूर्व येथील श्रीरामनगर टेकडीवर घेऊन गेला. तिथे त्याने आधी 5 वर्षाच्या आपल्या मामे बहिणीचा गळा आवळला आणि त्यानंतर तिचा चेहरा दगडाने ठेचला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. पण ह्या 13 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात असा विचार आला तरी कसा? याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी माहिती दिली आणि दिलेल्या माहितीनुसार या मुलाने अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीचा रमन राघव हा चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट एका कुख्यात सिरियल किलरवर आधारित आहे, जो 1960च्या दशकात मुंबईत अनेक हत्या करत असे. चित्रपटाच्या प्रभावाखाली तो असल्याची शक्यता असून त्याने त्याच धर्तीवर ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मनोरंजन माध्यमांचा मुलांवर मोठा परिणाम होतो. हे अनेकदा पाहायलाही मिळते, परंतु केवळ एका चित्रपटानेच मुलाला असा गंभीर निर्णय घ्यायला प्रवृत्त केलं का? यामागे मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक कारणे देखील असू शकतात का, असा प्रश्न देखील उचलला जात आहे. या घटनेने पालकांनी मुलांच्या मनोरंजनाच्या पर्यायावर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे. विशेषतः लहान मुले कोणते चित्रपट, गेम्स किंवा वेब सिरीज पाहतात याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. सध्या पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्या मानसिक स्थितीचा अभ्यास केला जात आहे. ही घटना पालकांसाठी आणि समाजासाठी धडा आहे. मुलांना कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून त्याने समाजात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मुलांचे मानसिक आरोग्य, त्यांच्यावर होणारा बाह्य प्रभाव आणि पालकांनी घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरते. आता याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र.